नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकीने ऐश्वर्याला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवून बरोबर तिचा प्लॅन उधळून लावत तिला धडा शिकवलेला असतो आणि त्याचबरोबर सुमित्राला सुद्धा चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जोगतीने येणाऱ्या संकटांचा जानकीला संकेत देत इथे जानकीने ऐश्वर्याचा प्लॅन उधळून लावलेला असतो आणि त्याचबरोबर तिला बरोबर धडा शिकवलेला असतो। तर इथे सुमित्राला जानकीने सरळ नकार दिलेला असतो। तर इथे मंगळागौरीच्या पूजेची तयारी करणार नाही असं तिने ठामपणे सुमित्राला सांगितलेलं असतं। तर इथे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता जानकीने कशा पद्धतीने इथे ऐश्वर्या आणि सुमित्रा यांना धडा शिकवलेला असतो आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जानकी लताला शुद्धीवरती आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करते, कारण जानकीला माहिती आहे की लताला तिच्या आईचं सत्य माहिती आहे। आता जानकीला एक महत्त्वाची गोष्ट अजूनपर्यंत कळलेली नाही आहे की इथे लताच तिची खरी आई आहे, पण आता लवकरच ती गोष्टसुद्धा तिला कळेल, कारण इथे जानकी त्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असते। एकदा का लता शुद्धीवरती आली की तिच्याकडून सगळं सत्य जाणून घेण्यासाठी ती खूपच जास्त उत्सुक झालेली असते। तर एका बाजूला ऐश्वर्या लताला मारण्यासाठी वेगवेगळे डावपेच करत असते, कारण ऐश्वर्याला भीती वाटत असते एकदा का इथे लता शुद्धीवरती आली की जानकीला कळेल की ती तिची आई आहे आणि मग लता इथे ऐश्वर्याची सगळी कारस्थानं आपल्या मुलीला जानकीला सांगेल की कशा पद्धतीने इथे ऐश्वर्याने रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी तिला या घरामध्ये आणलं होतं। या सगळ्या गोष्टी रणदिवेंना कळतील, जानकीला कळतील, म्हणून इथे माय लेकींची कधीच भेट होता कामा नये यासाठी ऐश्वर्याने लताला मारण्याचा डाव रचलेला असतो। आता पहिला प्लॅन तिचा फ्लॉप होतो, कारण जानकीला कळतं की ऐश्वर्याने इथे औषध बदलले। पण प्रेक्षकांनो, इथे अजून एक व्यक्ती लताला मारण्यासाठी आलेली असते, पण त्या व्यक्तीपासून सुद्धा जानकी ऋषिकेशने लताचा जीव वाचवलेला असतो। पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला संकेत देण्यासाठी जोगतीन आलेली असते। जोगतीन इथे जानकीला म्हणत असते की जानकी जेव्हा लताची औषधं आणायला जाते तेव्हा तिला जोगतीन भेटते आणि ती म्हणत असते की जानकी, तुझ्यावरती आलेलं जे संकट आहे ना, ते लवकर आता दूर होणार आहे। लवकरच तुला देवी आईचा आशीर्वाद भेटणार आहे। जे तुझ्यापासून हिरावून घेतलं होतं ते लवकरच तुला मिळणार आहे, फक्त तू ते शोधून काढ। तेव्हा इथे जोगतीन तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की संकट येत आहेत, त्या गोष्टीच्या तू एकदम जवळ आहेस, पण तुला आता संकटांना दूर लोटायचं आहे आणि लवकरात लवकर ती गोष्ट तुला ओळखायची आहे। तो तुझ्यासाठी श्राप नाही, तर देवी आईने तुला दिलेला आशीर्वाद आहे, हे तू ओळखायला हवंस। इथे आता जोगतीन तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ऐश्वर्या कशा पद्धतीने संकट निर्माण करते तुला तुझ्या आईपासून दूर लोटण्यासाठी। तेव्हा इथे जोगतीन जे संकेत देण्याचा प्रयत्न करत असते त्याचा जानकी उलगडा करण्याचाही प्रयत्न करत असते। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आपल्या लताची शुद्धीवरती येण्याची वाट बघत असते, जेणेकरून तिला आपल्या आईची माहिती मिळेल। आणि एका बाजूला इथे आता जानकी हॉस्पिटलमधून घरी यायला तयार नाही, कारण ती लताजवळ बसलेली असते। लताच्या जीवाला धोका आहे हे जानकीला कळलेलं असतं, कारण एकदा नाही दोनदा लतावरती कुणीतरी प्राणघातक हल्ला केलेला आहे। त्याच्यामध्ये एकदा तर इथे ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलं आहे आणि दुसऱ्यांदासुद्धा कुणीतरी एक व्यक्ती गाडीमधून हल्ला करण्यासाठी आलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला घरी कसं बोलवायचं, तर ऐश्वर्याने मंगळागौर हा आता कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलेलं असतं की मंगळागौर करायची म्हणजे जानकीला तयारी करण्यासाठी घरी यावंच लागेल। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ठरल्याप्रमाणे आता ऐश्वर्या आपल्या आईला घरी बोलावते आणि म्हणते की सुमित्राला आठवण करून दे, सुमित्राला सांग की आपल्याला मंगळागौर करायची आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे मंगळागौर तर होणार, त्यासाठी सुमित्राने शर्वरीला घरी बोलावून घेतलेलं असतं। शर्वरी येते, अवंतिकाला फोन केलेला असतो, किती काहीही झालं तरीसुद्धा मंगळागौरीला सगळ्यांनी हजर व्हायचं असं इथे सुमित्राने सांगितलेलं असतं।
तेव्हा शर्वरी म्हणते, अगं पण आई, मंगळागौरीची सगळी तयारी कोण करणार? ऐश्वर्याने आपल्या आईला सांगितलेलं असतं की फक्त यायचं आणि मंगळागौरीचं कानावरती टाकून निघून जायचं, कारण मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. इथे ऐश्वर्या आपल्या आईला धक्के मारून घरातून हाकलून देते, कारण तिला आपल्या आईचं तोंड बघायची इच्छा नाही आहे. कारण कावेरी सारखी जानकीची बाजू घेत असते. ही गोष्ट ऐश्वर्याला अजिबात आवडत नसते. त्यामुळे इथे ऐश्वर्या म्हणत असते, आई, अहो मंगळागौर करायची, पण सगळी तयारी कोण करणार? तेव्हा शर्वरी म्हणते, का जानकी वहिनी कुठे आहे? तेव्हा जानकी तर हॉस्पिटलमध्ये आहे, कारण इथे ऋषिकेशच्या आईची तब्येत बिघडली असं इकडे आता सुमित्रा सांगत असते. तेव्हा जानकी म्हणते की आता मी जोपर्यंत लताबाई शुद्धीवरती येणार नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकीला घरी आणण्यासाठी ऐश्वर्याने हा प्लॅन केलेला असतो. मंगळागौर असल्यानंतर तयारीसाठी तर जानकीलाच यावं लागेल आणि सुमित्रालासुद्धा जानकीच हवी आहे तयारी करण्यासाठी. तेव्हा आता जानकी आपल्या आईचा जीव वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये सुमित्रा म्हणते की जानकीला कसं बोलवायचं आहे तयारी करायला ते मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे सुमित्रा जानकीला फोन करते आणि तिला म्हणत असते की जानकी, अगं कुठे आहेस तू? तेव्हा ती म्हणते की मी इथे आता पार्वती आईंजवळ बसले. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय आता एका सासूची काळजी घेणार आहेस का फक्त? तुला दुसरी सासू नाही आहे का? अगं घरामध्ये सुद्धा कामं आहेत, तुझं घराकडे तर लक्षच नाही आहे. मंगळागौर करायची आहे, त्याची तयारी कोण करणार? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आई, अहो आत्ताच का मध्येच तुम्हाला मंगळागौर करायची आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते, म्हणजे अगं श्रावण महिना सुरू झाला आहे, मग मंगळागौर करायला नको का? मला ते काही कळत नाही. दरवर्षी तू तयारी करत असतेस ना, त्यामुळे आता तुला सगळी तयारी करावी लागणार आहे. चल आता लवकर घरी ये आणि मंगळागौरीची तयारी कर. तेव्हा सुमित्राला इथे आता सगळी तयारी करण्यासाठी जानकी हवी असते आणि घरामध्ये जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हासुद्धा तिला जानकीच भेटते. तेव्हा तिला जानकीचे चांगले गुण अजिबात दिसत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की आईने मधल्यामध्ये हा मंगळागौरीचा कार्यक्रम का काढला आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू एक काम कर, तू जरा घरी जा, फ्रेश पण हो आणि आईजवळ बोलून घे. आईला सांग की तू घरी थांबू शकणार नाही आहेस, कारण का इथे पार्वती आईच्या जीवाला धोका आहे हे सुद्धा कळू दे. तेव्हा तू घरी जा आणि फ्रेश होऊन तू आईला समजावून लगेच घरी ये. तेव्हा इथे जोगतिरीने दिलेला इशारा हा सुद्धा आता तिला समजून घ्यायचा असतो की इथे कुणाच्या जीवाला धोका आहे, कोण संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर संकट निर्माण करणारी व्यक्ती फक्त ऐश्वर्याच आहे हे आता जानकीला कळून चुकलेलं असतं. जानकी म्हणते ठीक आहे. जानकी जात असताना तिला बरोबर रस्त्यामध्ये कावेरी भेटते. कावेरी म्हणते, काय गं जानकी, कुठे गेली होतीस? तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेशची आई पार्वती आई यांची तब्येत ठीक नाही आहे, त्या हॉस्पिटलमध्ये आहेत ना, त्यांच्याजवळच होते. तेव्हा कावेरी म्हणत असते की तू घरी नव्हतीस का? मी घरीच गेले होते आता. तेव्हा जानकी म्हणते, हो का? का सहज गेला होतात ना, काही काम होतं का? तेव्हा कावेरी म्हणत असते, अगं ऐश्वर्याने आता नवीनच काहीतरी काढले. ऐश्वर्या म्हणते की घरामध्ये आपण आता मंगळागौर साजरी करायची. अगं मध्येच मंगळागौर करायची काही गरज आहे का? नक्कीच तिच्या डोक्यात ना काहीतरी सुरू आहे. हे बघ जानकी, तू त्या ऐश्वर्यावरती लक्ष ठेव. ती नक्कीच काहीतरी मोठं कांड करण्याचा प्रयत्न करते. माझी मुलगी असली म्हणून काय झालं, पण तू तुझ्या घराला वाचव. ती नक्कीच काहीतरी असं करणार आहे ज्यामुळे तुझ्यापासून काहीतरी दूर जाईल असं मला वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीने सुद्धा आता सांगितलेलं असतं जानकीला की तू स्वतःच्या घराला वाचव, तुझ्या माणसांना तू वाचव. ऐश्वर्यावरती विश्वास ठेवू नको. ती नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, कारण तिने मंगळागौर जणू काही जबरदस्तीने आता साजरी करायचं ठरवलं आहे. तिला मंगळागौरला काहीतरी करायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते, हो का? बरं झालं कावेरी काकू तुम्ही मला सांगितलं. निदान मला कळलं की मंगळागौर साजरी करायची आयडिया ही आईंची नाही, तर ही आयडिया ऐश्वर्याची आहे. तेव्हा इथे जानकी आता घरी येते. ऐश्वर्या म्हणत असते की जानकी आली की सगळी तयारी व्यवस्थित करेल, हो ना आई? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो, ती अगदी दरवर्षीप्रमाणे सगळी तयारी करेल. जानकी आलेली असते. सुमित्रा म्हणते, जानकी आलीस का तू? बरं चल, मंगळागौर साजरी करायची आहे, तेव्हा सगळी तयारी करून घे. तेव्हा जानकी म्हणत असते की आई, तुम्ही मला बोलताय का? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो, मी तुलाच बोलते. तेव्हा जानकी म्हणत असते, आई, मंगळागौर ह्या घरातल्या सुना करतात,
बरोबर की नाही? मंगळागौर साजरी या घरातली सुना करतात. मग आता या घरची सून ऐश्वर्यासुद्धा आहे ना. आणि तुम्ही अवंतिकाला सुद्धा फोन केलात असं म्हणालात. मग अवंतिकासुद्धा येईल. तेव्हा तुम्ही या दोघींना तयारी करायला सांगा. ह्या वेळेला मंगळागौरच्या पूजेला मी नसणार आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, का गं जानकी, असं काय बोलतेस तू? तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्ही विसरलात का? मी तुमचा शब्द कधीच पडू देणार नाही आहे. तुम्ही म्हणाला होतात की जोपर्यंत मी या घरामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही मला सुनेचा मान देणार नाही. म्हणजे तुम्ही मला सून मानणार नाही असं म्हणाला होतात ना. मग आता तुम्ही जर मला सूनच मानत नाही तर मी हे सगळं का करू? कशासाठी करू? मी जर या घरची सून नाही आहे तर मला मंगळागौरीची तयारी किंवा मंगळागौरीमध्ये इथे सामील होण्याचा काही अधिकार नाही आहे असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही एक काम करा, मंगळागौर कुणी करायला सांगितले तर ऐश्वर्याने करायला सांगितले ना. सगळी तयारी तुम्ही तिच्याकडून करून घ्या. ती सुद्धा या घरची सून आहे, बरोबर की नाही ऐश्वर्या? मग आई सांगतील तसं तू आईंकडून शिकून घे ना. मला तसंही पार्वती आईंकडे जायचं आहे. पार्वती आईंची तब्येत ठीक नाही आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे. एकदा नाही तर दोनदा त्यांच्यावरती जीव घेणा हल्ला झाला आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्याजवळ राहणं जास्त गरजेचं वाटतं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, या घरामध्ये मला सगळी माया वगैरे मिळाली पण एक शब्द खूपच जास्त ऐकू आला आणि तो म्हणजे अनाथ असल्याचा. इथे मला सगळेजण अनाथ म्हणून हिणवत होते, बरोबर की नाही? आता माझी आई लवकरच मला सापडणार आहे. त्याच्यामुळे मला ती गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते. पार्वती आईला माहिती आहे माझ्या आईबद्दल सत्य. तेव्हा मी पार्वती आईजवळ बसणार आणि त्या शुद्धीवरती येईपर्यंत मी अजिबात जागची हालणार नाही आहे. मंगळागौर तुम्ही साजरी करा, संपूर्ण तयारी करा. आणि आई, ऐश्वर्या तुमची लाडकी सून आहे ना, तिच्याकडून तुम्ही सगळी तयारी करून घ्या. तेव्हा इथे ऐश्वर्या जाते आणि म्हणत असते, काय गं जानकी, तुला तयारी करता येत नाही का? आई म्हणाल्या म्हणून लगेच तुला इथे सून नाही असं बोलायची गरज आहे का? तेव्हा इथे जानकी म्हणते, हो गरज आहे. मी आईंचा एकही शब्द खाली पडू देत नाही. आई मला म्हणाल्यात ना की मी तुझा सून म्हणून स्वीकार करत नाही आहे, तर मग मी या घरची सून नाही आहे. तेव्हा तयारीसुद्धा मी करणार नाही. तू त्यांची लाडकी सून आहेस, तू आता सगळी तयारी करायची असं मला वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकी पहिलं प्राधान्य पार्वतीला देते. कारण ती शुद्धीवरती आल्यानंतर जानकीला आपल्या आईबद्दलचं सत्य जाणून घ्यायचं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्वतीच्या जीवावरती कोण उठलं आहे हे सुद्धा तिला शोधून काढायचं असतं. त्यामुळे जानकी घरी थांबत नाही. मंगळागौरीला जर थांबली तर नक्कीच ऐश्वर्या काहीतरी कांड करणार हे तिला माहिती असतं. अवंतिका, सौमित्रसुद्धा आलेले असतात. शर्वरी वगैरे सगळेजण विचारत असतात की जानकी वहिनी तुम्ही असं का करताय? अहो तुम्ही जर घरामध्ये तयारी करायला नसाल तर कसं होणार सगळं? तेव्हा जानकी म्हणते, तुम्ही आहात ना, एवढ्या वर्ष मी सगळं केलं पण शेवटीला मला काय मिळालं? अविश्वास. आणि प्रत्येक वेळेला पुरावे सादर करावे लागले. 10-11 वर्षांमध्ये मी तुमच्या कुणाचाही विश्वास कमावलेला नाही आहे. म्हणून प्रत्येक वेळेला माझ्यावरती आरोप होतात आणि मला ते आरोपी ते सिद्ध करावे लागतात, मला ते फेटाळावे लागतात, ते सुद्धा पुरावे देऊन. म्हणजे 10 वर्षांमध्ये मी काय कमावलं? काहीच नाही. त्याच्यामुळे आता मी सध्या तरी कुठेही लक्ष देणार नाही आहे. तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा आणि आनंदाने करा, माझी काही हरकत नाही आहे. अशा पद्धतीने कावेरीने आता जेव्हा जानकीला सांगितलेलं असतं की हा सगळा डाव ऐश्वर्याचा आहे, ऐश्वर्याने मंगळागौर साजरी करायचं ठरवले, तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या, तयारीसुद्धा तूच कर आणि मंगळागौरसुद्धा तूच खेळ. मी हॉस्पिटलला जाणार आहे कारण मला माहिती आहे तू हा मंगळागौरीचा घाट का घातला आहेस ते. त्याच्यामुळे हॉस्पिटलमधून तर मी हलणार नाही आहे. जोपर्यंत पार्वती आई शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत त्यांच्या उशाला बसून राहणार. ऋषिकेशला सांगून आली, आता मी सुद्धा तयार होऊन लगेच हॉस्पिटलला जाते आणि त्या शुद्धीवरती आल्यानंतर तुझ्या कारस्थानाचा पडदा त्या माझ्यासमोर फास्ट करतील. तुझी कारस्थानं मला वाचून सांगतील. त्याच्यामुळे मी सगळ्याचा लिखाटिपा ठेवून संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगणार आहे की तू काय काय करण्याचा प्रयत्न केला आहेस. फक्त पार्वती आई शुद्धीवरती येऊ दे. त्या शुद्धीवरती आल्यानंतर माझी आई कोण आहे हे सुद्धा मला कळेल आणि तू कशा पद्धतीने त्यांना इथे घेऊन आलीस आणि हे सगळं नाटक करायला लावलंस हे सुद्धा मला कळेल. कळलं का? इथे जानकी आता ऐश्वर्याला म्हणते आणि सुमित्राला सुद्धा सांगते की तुम्हाला जी काही तयारी करून घ्यायची आहे तुमच्या सुनांकडून करून घ्या आणि तुम्ही माझ्याकडून कुठलीही आता अपेक्षा ठेवू नका, असं जानकीने सुद्धा सुमित्राला सांगितलेलं असतं. अशा पद्धतीने तिने ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप करत इथे सुमित्राला सुद्धा
खडेबोल सुनावलेले असतात आणि ते फ्रेश होऊन पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये आपल्या आईकडे पार्वतीकडे निघून गेलेले असते, जेणेकरून सत्य काय आहे ते लवकरात लवकर तिला सगळ्यांच्या समोर आणून द्यायचं असतं आणि आपल्या आईबद्दल आणि त्याचबरोबर ऋषिकेशच्या आईबद्दल तिला खूप काही जाणून घ्यायचं असतं. ऐश्वर्याने या घरामध्ये तुम्हाला आणलं, पण तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने तिने हा सगळा प्लॅन रचला होता आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही कशी साथ दिलीत, या सगळ्या गोष्टी आता ऐश्वर्याच्या बाबतीत जानकीला सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी आता लताच मदत करणार आहे. त्यामुळे शुद्धीवरती येईपर्यंत तिच्या जवळच बसून राहायचं आणि मग ती शुद्धीवरती आली की मग तिला घेऊन घरी जायचं, ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणायला, असं जानकीने ठरवलेलं असतं.